आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कामू, मला तुझ्यासोबत ना 1 मिनिट पण बोलायची इच्छा नाहीये। आज पण वेट करायला लावलंस ना। कामू असं नको ना ग करू। अगं नानानी मला धनूला ऑफिसला सोडायला सांगितलं, मग मी काय करणार? काय? तू जरा बावट आहेस का रे? एकतर तिची नोकरी कशी झाली याच्यासाठी मी प्रयत्न करतेय आणि तू तिची मदत करत बसतोस। जाऊ दे, तू बोलूच नको माझ्याशी। अगं कामू समजून घे ना। आता नानानी मला धनूला सोडायला सांगितलं, आता काय त्यांना सांगू? पहिला जाऊन मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटतो, तिच्याशी गुलुगुलू करतो आणि मग नंतर धनूला सोडतो। ऐकून घे ना तू। ए हॅलो, तुला असं वाटत नाहीये का तू आजकाल नुसतं बायको बायको करतोयस? 1 मिनिट, हे जे तुझं लग्न झालंय ना ते फक्त 5 लाखाची ऍडजस्टमेंट होती, हे विसरलायस का? पैसे कधी मागणार आहेस परत? मी पिलू, अगं ती लहान रक्कम आहे का? 5 लाख रुपये, अगं थोडा तर वेळ लागेल की। वा, म्हणजे 5 लाख जमेपर्यंत तू तिच्यासोबत मस्तपैकी छानपैकी संसार करणार आणि मी तर झुरत बसणार, तुझी वाट बघत बसणार। एकतर तिच्यामुळे ना आपल्याला भेटता पण येत नाहीये। ऑफिस मध्ये गेलं तर बाई डोळ्यासमोरच बसून असते। आज जर मी तिला कामावरून नाही हाकलून लावली तर माझं नाव नाही लावणार कामिनी। चल आता मला ऑफिसला सोड। कामू अगं तुला कसं तिथं ऑफिसला सोडणार आहे? अगं तिथे धनू असेल की, तिने बघितलं ना, नानाला नाही तर सूर्याला नाव सांगेल। अरे किती फट्टोयस रे तू? अगं मला तर ना तुझ्यावर विश्वास पण नाही राहिला माझ्यासोबत लग्न करशील म्हणून। मलाच काहीतरी करावं लागणार आहे आपल्यासाठी। चल मला ऑफिसला सोड, चल। अगं ऐक, अगं ऐक। डॉक्टर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिचं तोंडच बंद होत नाही बघा। असं काहीतरी औषध द्या की माझं डोकं दुखायचं राहील बघा। अगं ह्यांचं डोकं दुखतंय, माझं डोकं उठतंय बया। काय सांगू? सारखं ह्यांना सांगावं लागते, सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं दुखायला लागलं बघ। पोरी, अगं मी काय पण म्हटलं ना तर ह्यांना ऐकतच नाही ते, मग मला ते परत परत सांगायला लागतं ग। आणि सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं लागलं ग दुखायला। काय सांगू? तू आधी मला घशावर औषध दे। आजी आजोबा, तुम्ही शांत व्हा बरं। तुम्हाला दोघांना ना एकत्र बसून एकमेकांशी छान बोलण्याची गरज आहे। आजी अहो, या घरगुती अडचणी आहेत, यावर वेगळं असं काहीच औषध नाहीये। औषध नाही मग इलाज कसा होणार हो? होणार तर माझ्याकडे तुमच्यासाठी ना एक खूप छान इलाज आहे। मी एक काम करते, तुम्हाला एक काढा लिहून देते, तो कोमट पाण्यातून दिवसातून 3 वेळा तरी घ्यायचा। हा काढा एकत्र बसूनच प्यायला हवा। आणि हो, कोणी एकट्याने नाही बनवायचा तो। आजी एकदा तुम्ही बनवायचा आणि आजोबा एकदा तुम्ही बनवायचा, याने ना तुमची डोकेदुखी थांबेल आणि आजी तुमचा घसा दुखणं सुद्धा बंद होईल। आता मी काय सांगते ते ऐका। कळलं ना? ठीक आहे। ह्या काड्याने एवढ्या दिवसाचं दुखणं जाईल म्हणताय तुम्ही? हो, नक्कीच जाईल। चला, माझ्या डोक्यामागचा ताण गेला। पुरी, किती पैसे झाले ग? आजी तुम्हाला काढ्याचा गुण आला ना की मग पैसे द्या, आत्ता असू द्या। पोरी, अगं लय गुणाची आहेस ग तू। हा, आम्ही येऊ का आता? हा, चला भाऊ। तुळजा, तू काय औषध दिलंस त्यांना? काही नाही रे, शांत आणि सुखी सहवासाचं औषध लिहून दिलं मी त्यांना। आता दिवसातनं 3 वेळा तरी हा काढा बनवायला नक्कीच भेटतील बघते। काय ना, या वयस्कर लोकांची मुलं एकदा बाहेर गेली ना की मग ती एकटी पडतात रे, आणि मग ही अशी एकमेकांवरती चिडचिड करायला सुरुवात करतात आणि या सगळ्यामध्ये ते सुखाचे क्षणही विसरून जातात। पण आता असं होणार नाही। हा जो त्यांना मी काढा लिहून दिलाय ना, ह्याच्याने त्यांच्यातला कडूपणा नक्कीच जाईल बघ। कसं काम करणार आहेस?
असेल? तुला एक साधी यादी बनवायला सांगितली, ती सुद्धा तुला जमली नाहीये. तू या पतपेढीत कसं काम करशील? धनश्री, लहान मुलीसारखं शिकवायला माझ्याकडे वेळ नाहीये. नाही, काहीतरी गोंधळ झालाय सर. ही यादी ना मी बनवलेलीच नाहीये. मी जी यादी बनवलेली ती व्यवस्थित होती. उलट माझ्या यादीमध्ये जी नावं होती ना ती ह्यात नाहीच आहेत. मला तोंडपाठ झालेत ती नावं. शांतनु शिंदे, किरण दळवी, वैष्णवी नांगरे पाटील. बास बास बास. एकतर चुका करायच्या आणि चूक उघडकीस आली की कबूल पण करायची नाही. हे बघ बाई, तू जर का काम वाढवणार असशील ना तर आय एम सॉरी. तू आता इथं ट्रेनिंगसाठी सुद्धा येऊ नकोस. ज्या कामाला 1 तास लागतो ना, तुझ्यामुळे त्यासाठी 4-4 तास लागतायत. एकच काम मी जर का परत परत करत बसलो ना तर त्यासाठी मला रात्र पण कमी पडेल. सर बघा, असं नका करू. तुम्ही सांगा ना, मी समजा काम करते. एक संधी द्या मला, एक संधी द्या. सॉरी. शक्य नाहीये ते. भाषण देऊन मंत्रमुग्ध करणाऱ्या तुझ्या दादाला जरी घेऊन आलीस ना तरी तुलाही नोकरी मिळणार नाही आता. तू जा इथून आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मला नाही वाटत या पतपेढीत तुझं काही होईल. अहो सर, पण तुला जा म्हटलं ना, गेट आउट. तुळजा, एवढ्या गडबडीत कुठे चालली तू? अरे, आपण आपलं क्लिनिक सुरू केलं खरं, पण इथे फक्त लोकांची तपासणी करून फायदा नाहीये ना. म्हणजे इथे अशी पण काही माणसं येतात ज्यांची बाहेरून औषधं घ्यायची परिस्थिती नसते. त्यामुळे आपण त्यांचा विचार करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मग काय करायचं ठरवलंयस तू? मी ना आता औषधांच्या होलसेलरकडे चालले. मी त्यांच्याकडनं काही औषधं विकत घेईन आणि इथे त्या लोकांना देईन. हा, पण यामध्ये आपण आपला ना फायदा बघायचा ना तोटा. आपल्या क्लिनिकच्या फी मधूनच त्यांना ही औषधं देता येते. भारी की गे तुळजा, तुझ्या डोक्यातनं प्रत्येक अडचणीवर मार्ग निघतो. बरं, तू कशी जाणार आहेस? का मी सोडू दुकानापर्यंत तुला? अरे नाही, नको. तू कर तुझ्या दुकानाचं काम, मी रिक्षाने जाते. बरं, हळू जा. आणि काय लागलं तर फोन कर मला. हं? हो, येते. आपण असं अचानक कुठे निघालोय? मी काहीतरी विचारते तुम्हाला. तुझ्या चेकअपसाठी चाललो. असं अचानक चेकअप? पण वहिनी तर काही बोलली नाही की आज चेकअप असणार आहे. मी तिला फोन करून विचारते. बायको, हे बघ, एवढी घाई आहे का? सांगू ना आपण तिला नंतर. आणि या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला त्रास द्यायचा बरं तिला? नवरा आहे ना सोबत. कधीतरी विश्वास ठेव ना माझ्यावर. कुठे घेऊन जात असतील मला? उतर तू, मी आलो गाडीला.